आज सर्वांना तर पहिलं गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. आपण बघत असाल पुण्यात पर्यायी इंधनची कॉन्क्लेव्ह आपण भरवलेली आहे. मुख्य गोष्ट हीच आहे की आपण वेगळे जे आपण बघत आहात आत्ता पेट्रोल डिझेलपासून दूर होऊन पर्यायी इंधन कुठचं मिळू शकतं का त्याच्यावर आपण काम करत आहोत. EVजचं मोठ्या संख्येत इथे आपण एक्झिबिशन बघत आहात. बायोफ्युअल्स आहेत, हायड्रोजन फ्युअल आहे. मला वाटतं इथे एक मोठं एक्झिबिशन भरलेलं आहे एवढ्यासाठीच की ज्या कुठच्याही नागरिकांना EVवर काहीतरी करायचं आहे, नवीन एखादी 2 व्हीलर घ्यायची आहे, 3 व्हीलर घ्यायची आहे, 4 व्हीलर घ्यायची आहे, ते सगळे पर्याय आपण इथे उपलब्ध करून दिलेले आहेत. पुणे आधीपासूनच ऑटोमोटिव्हचं आपल्या देशातलं एक हब राहिलेलं आहे. मॅन्युफॅक्चरिंगसाठी इथे लीड घेतलेलं आहे. फिरत असताना मला हेच जाणवलं की हे सगळे जे स्टॉल्स इथे आहेत, वेगळे स्टार्टअप्स असतील किंवा चांगल्या मोठ्या कंपनीज असतील, जास्तीत जास्त लोकांचं मॅन्युफॅक्चरिंग हे आपले पुण्याच्या आजूबाजूच्याच पट्ट्यातलं आहे आणि जास्तीत महाराष्ट्रातलेच देखील आहेत. कुठच्याही मोठ्या कंपन्या देखील आपल्या महाराष्ट्रातच प्रोड्यूस करतात. काही अशा पण कंपन्या आहेत ज्यांना एक्सपॅन्शन करायचं आहे पुढच्या काही काळात, किंवा त्यांना त्यांची प्रोडक्शन फॅसिलिटी जी आहे ती इतर राज्यातून देखील इथे आणायची असेल, त्यांच्यासाठी आपण MIDCचा स्टॉल ठेवलेला आहे. आज MPCB, MIDC, इतर म्हणजे आपलं पुणे महानगरपालिका असेल, PMRDA आहे, महाराष्ट्र शासनाने पूर्णपणे बॅकिंग दिलेलं आहे. मराठा कॉम्बर ऑफ चेंबर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चर यांचा देखील इथे सहभाग आहे. आणि मला एवढंच वाटतं की आज या निमित्ताने जे आपण एक्झिबिशन पुढच्या 5 दिवसासाठी ठेवत आहे, पुणेकरांनी इथे यावं, महाराष्ट्रातून इतर शहरातून इथे लोकांनी यावं. आणि जर त्यांना आपल्या व्हेकल्सवरनं ह्या गाड्यांवर शिफ्ट करायचं असेल EVवर, तर इथेच त्यांना चांगल्या गाड्या आणि पर्यायी इंधन मिळू शकतं. काही देशात वेगळ्या पॉलिसीज चांगल्या, जसं स्क्रॅपिंग पॉलिसी आहे, ती देखील आम्ही महाराष्ट्रात त्याची आता अंमलबजावणी करणार आहोत लवकरच. पण महत्त्वाची गोष्ट ही आहे की ह्या सगळ्या कंपन्यांवर डिपेंड करतं की काय दराने द्यायचं, काय किंमत असायला पाहिजे, एक्सचेंज करायचं की नाही. पण इथे तुम्ही गाडी पर्यायी इंधनची वापरू शकता, एवढी अवेलेबिलिटी आहे आणि कुठेही रेंजमध्ये कमतरता होणार नाही ह्याची काळजी घेऊन आम्ही लोकांसमोर येत आहोत. हे लोकांना दाखवायला आहे. आणि मुख्य गोष्ट हीच आहे की आपण बघत असाल सगळ्या कंपन्या ज्या EV सेक्टरमध्ये आहेत, हायड्रोजनमध्ये आहेत, त्या इथे प्रदर्शित करत आहेत. म्हणजे आपण टेक्नॉलॉजी न्यूट्रल ऑल्टरनेटिव्ह फ्युअल करतो आहे आणि कंपनी न्यूट्रल हे एक्झिबिशन करतो आहे. सर्व कंपन्या याच्यात आहेत. सॉरी, चार्जिंग स्टेशन पुढच्या 2 ते 3 वर्षात खूप मोठ्या संख्येत महाराष्ट्रभरात दिसतील. काल परवाकडेच मी फोन करून सांगत होतो आहे ना, रत्नागिरीवरनं रायगडमध्ये येताना जो मध्ये एक रस्ता लागतो, थोडा घाटाचा रस्ता होता आणि तिथे मला एक EV स्कूटर दिसली आणि ती तिथून येत होते. ह्याचाच अर्थ हा आहे की महाराष्ट्रभरात EVचं पर्क्युलेशन सगळीकडे व्हायला लागलेलं आहे. चार्जिंगचं बघितलं तर ती टेक्नॉलॉजी पण रॅपिडली पुढे येतात. आता आपण 2-3 बघितलं असेल स्वॅपिंग स्टेशन्स आहेत. दुसरं म्हणजे काही AC DC सॉकेटमध्ये जातात. आणि अर्थात जिथे आपण बघितलं असेल युनिफाईड DCRमध्ये पेट्रोल पंप हे नॉमिनेशन होतं, क्लासिफिकेशन होतं, त्याचं आपण बदलून फ्युअल स्टेशन केलेलं आहे आणि ऑल्टरनेटिव्ह फ्युअल स्टेशन केलं आहे. म्हणजे कुठच्याही प्रकारचे जे इंधन असतील, पर्यायी इंधन, ते देखील आपण तिथे उपलब्ध करून देऊ शकू ह्याची आपण काळजी घेतलेली आहे. ह्याच्या पुढे जाऊन ऑफिसेस असतील, मॉल्स असतील, कमर्शियल एरिया असतील, तिथे देखील आपण महानगरपालिका असेल, स्थानिक स्वराज्य संस्था असेल किंवा युनिफाईड DCRमध्ये आपण हे थोडं कंपल्सरी करतो आहे. इव्हन हाऊसिंग सोसायटीमध्ये की 30% तरी देखील जे पार्किंग स्पॉट्स आहेत ते चार्जिंगचे असावे. रेट्रोफिटिंग जो होत असेल तर आनंद आहेच. आता काही मी रेट्रोफिटिंगचे देखील स्टॉल्स बघितले आहेत. पण आत्ताच्या ज्या EV बाईक्स आहेत, 2 व्हीलर्स, त्या ICE इंजिन्सपेक्षा खूप कमी किमतीत मिळतात, स्वस्त आहेत त्याच्यापेक्षा. आपण महाराष्ट्र काउन्सिल ऑफ क्लायमेट चेंज केलेलं आहे. कदाचित हे देशात पहिलं राज्य असेल ज्यांनी असं काउन्सिल गठीत केलं आहे. त्याच्यात वेगळे जे खाती आहेत महाराष्ट्रात, मग कृषी असेल, ग्रामविकास असेल, नगरविकास असेल, ऊर्जा, ह्या सगळ्या खात्यांना एकत्र करून हे आपण एक काउन्सिल केलेलं आहे. आत्ता मी 1-2 त्या तशा बघितले इंजिन चांगले त्यांनी केलेले आहेत. त्यांना देखील आपण क्लायमेट रेझिलियंट ॲग्रिकल्चरचं जे आपलं प्रोजेक्ट आहे पोखरा, त्याच्यात काही आपण त्यांना थोडं मदत करू शकतो का, ते लवकरच आपण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकतो का, ह्याच्यावर देखील आम्ही विचार करणार आहोत. स्टार्टअप्स खूप सारे आहेत आणि स्टार्टअपचा आता माझा हाच हेतू राहील की स्टार्टअपना स्केलअप करायला आपण काय इथे संधी देऊ शकतो, तो माझा एक थोडा फोकस राहील. आहे ना, खूप आहेत, आपण भेटाल तर खूप आहेत.
investments received in the country so far? I can't say particularly about investments, but I know for a fact that a lot of these investments are coming towards Maharashtra. I cannot say in particular numbers because the bigger companies are coming to Maharashtra. The consumption of Maharashtra in four-wheelers and two-wheelers is the highest in the country. We have not gone so much into three-wheelers because we already have CNG, unlike other states where there's diesel. Having said that, I've seen a lot of startups here which want to scale up. So that scaling up, which also will bring in investment, will be in Maharashtra. Venture capital fund or something like that? Yes, we are working on that, but most importantly, I'm hoping that maximum investment of manufacturing of batteries and vehicles, be it two-wheelers, three-wheelers, four-wheelers, buses, starts off from Maharashtra. We'll be happy for other states as well if they take the lead, and we'll be happy to work with them because this is something for India as a country. We want India to see the opportunity in terms of a green economy, creating jobs, creating investment and prosperity for our citizens. We're looking at a cleaner future for our citizens, and we are hoping that the consumption around the world happens on production based out of India. देशपातळीवरती स्वच्छ सर्वेक्षण जसं होतं तसं राज्य पातळीवरती EVच्या बेसिसवरती सस्टेनेबल डिस्ट्रिक्ट किंवा असं काही माझी वसुंधरामध्ये आपण त्यांना पॉईंट्स देत आहोत. राज्यामध्ये पॉलिटिकल पोल्युशन पण वाढले असं वाटतंय का आणि ते दूर करण्यासाठी काय? थ्री व्हीलरचं चांगलं चाललंय. Gudi Padwa is a new beginning for us. It's a new year for us in Maharashtra. As we celebrate this new year and a new beginning, we have started off with the Pune Alternative Fuel Conclave. Now this conclave really is for everyone. Firstly, it is for the citizens who want to buy their vehicles as EVs, be it the two-wheelers, bicycles, vehicles which are four-wheelers, three-wheelers, or even for municipal corporations who want to buy buses. The expo is here. Anyone can walk in and buy. We have banks who will give them good loans. We also have RTO present here to give them on-the-spot registration. So that is here. Apart from that, tomorrow we have an EV rally in Pune to beat the range anxiety that most of us have. And going beyond that, for the next 2 days, we also have an international conclave happening in Pune for alternative fuel. So it's EVs, biofuels, hydrogen, and every other option possible. I couldn't reply then, I wasn't traveling. But yes, I mean, we're also seeing one or two incidents here or there. Yes. See, all the vehicles that come on the roads come with all full safety checks of the ARA and all of these other bodies. So I don't think we need to worry much about that. There will be some teething issues, but largely the EV industry has seen a growth in the last 10 years and exponential growth in the last 2 years. So safety will be taken care of by all the companies, and they've assured us that. So that is not a major worry. मुंबईला मेट्रो 2 आणि मेट्रो 7 गेटचं उद्घाटन मुख्यमंत्री आज करतायत. तर दुपारी तिथे बोलू. मला वाटतं पुण्यामध्ये एवढं मोठं आपलं ऑल्टरनेटिव्ह फ्यूल कॉन्क्लेव्ह होतं आहे, पर्याय इंधनाचे एक इथे बैठक होते आहे. मला त्याच्यावर फोकस करणं गरजेचं आहे. मुख्य गोष्ट हीच आहे, आपण बाहेर बघितलं असेल, पुणे विल लीड अँड द रेस्ट विल फॉलो. पुण्यात आपलं ऑटोमोटिव्ह हब हे नेहमी राहिलेलं आहे. चाकण असेल, तळेगाव असेल, अजूनही इंडस्ट्रीज ज्या येतात आणि देशात आपल्या इन्व्हेस्ट करू इच्छितात ते पुण्याकडेच येतात. आणि म्हणून ही ऑटोमोटिव्हची आपण इथे मोठी एक कॉन्क्लेव्ह करत आहोत. आम्ही सगळे फिरत असताना 6 ते 7 वेगळ्या वेगळ्या बाईक्सचं लॉन्चिंग झालेलं आहे. एक मोठ्या बसचं लॉन्चिंग झालेलं आहे. आणि नवीन ई व्हेकल्स इथे लॉन्च होणं, पुण्यामध्ये लॉन्च होणं आणि ह्या एक्सपोमध्ये लॉन्च होणं ही खूप मोठी गोष्ट आहे. This will be a flagship for Pune to have. Apart from that, the exhibition will also go around touring Maharashtra, especially in the two-wheelers and the four-wheeler sector. केवळ प्रदूषण मुक्ती घेत टाकलं जाणार नाही तर पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढ जे होते त्यातून देखील मुक्ताचा होईल आपण. नक्कीच. तुम्ही आता महागाईबद्दल मी काही बोललो तर ते राजकीय म्हणून पकडलं जाईल, तर आज इथे ते बोलणार नाही. पण जर आपण बघितलं तर जे काही दर आपल्याला ह्याच्यात म्हणजे आपण गाठू शकतो किंवा ह्याच्यावर जो खर्च होतो ई व्हीजमध्ये तो फार कमी आहे पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेत. पर्यायी इंधन एक आहे, प्रदूषणमुक्ती एक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जेवढी इंडस्ट्री आपल्याकडे महाराष्ट्रात येत आहे, आपल्या ई व्ही पॉलिसीमध्ये असेल, कन्झम्पशनमध्ये असेल, इथे रोजगार तेवढा उपलब्ध होईल, हा दुसरा हेतू आहे. आणि तिसरं महत्त्वाचं म्हणजे जसं आता पुणे महानगरपालिका आहे, मुंबई महानगरपालिका आहे, संभाजीनगरची असेल, या सर्व ठिकाणी जेवढा खर्च पेट्रोल डिझेलवर होत होता त्याच्या कित्येकपट कमी खर्च आता ह्या बसेसवर होणार आहे. कदाचित हे जे म्युन्सिपल कॉर्पोरेशनचे जे आपले कॉर्पोरेशन्स आहेत ट्रान्सपोर्टचे, पुढच्या 2-3 वर्षात प्रॉफिटमध्ये जाऊ शकतील, सरप्लसमध्ये जाऊ शकतील, अशी भावना देखील आमच्या मनात आहे. डिझेल किंवा पेट्रोलवरचं वाहन